नमस्कार. आज आपण गवार बनवणार आहोत, मसालेदार गवार. त्याच्यासाठी सर्वप्रथम तेल गरम करून घेऊ. तेल छान गरम करून घ्यायचं. तेल गरम झालं की आपण छान अशी 2 पाण्याने गवार धुवून घेतली होती ती त्याच्यात टाकून घेऊ. एकदम कवळीझार गवार आहे, तर तिला शिजायला जास्त उशीर लागणार नाही. तर आपण 2 ते 3 मिनटं तेलात अशीच गवार भाजून घ्यायची. गवार जेवढी तुम्ही तेलात छान भाजाल ना, तेवढीच तिला स्वाद येतो. थोडीशी कोथिंबीर कापून टाकून घेऊ. ती सुद्धा गवारीसोबत आपण भाजून घेऊ. छान अशी मसालेदार भाजी होते. तुम्ही भाकरी भातासोबत सुद्धा खाऊ शकता. तर छान अशी गवार भाजून रेडी होत आली. त्या कलर सुद्धा चेंज झाला बघू शकताय. आता आपण त्याच्यात वाटण टाकून घेऊ 2 चमचे. ती वाटण काय आहे ती तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर छान असं वाटण टाकून घेऊ. आता वाटण छान भाजून घ्यायचं गवारीसोबत. असं वाटण करून ठेवलं ना तर 8 ते 10 दिवस त्याला फ्रीजमध्ये काय सुद्धा होत नाही. कधीही भाजी करायला घ्या, झटकीपट आपलं 2 ते 3 चमचे टाका. छान अशी रस्सेदार मसालेदार भाजी रेडी होते. तर छान वाटणसुद्धा भाजून रेडी झालेलं आहे, कारण आपले ऑलरेडी भाजून ठेवलेलं वाटण आहे. आता आपण त्याच्यात मसाले करून घेऊ. मसाल्यामध्ये आपलं लाल तिखट आहे, कोल्हापुरी लाल तिखट. त्यात गरम मसाला ते सर्व असतं. जेवढं तिखट पाहिजे त्या हिशोबाने टाकून घ्यायचं. त्यात हळद टाकून घेणार आहे, धना पावडर जिरा पावडर टाकून घ्यायची आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर छान असे मसाले भाजून घ्यायचे आहेत, खाली करपू नये, बस त्याचंच लक्ष ठेवायचं. तर छान भाजून रेडी झालेलं आहे. आता आपण त्याच्यात पाणी टाकून घेणार आहे. तर अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे, म्हणजे गवार पण शिजेल आणि थोडासा रस्सासुद्धा होईल. आपण भाकरीसोबत खाणार आहोत, म्हणून भाकरीसोबत थोडीशी रस्सेदार भाजीच चांगली लागते. आता त्याला छान अशी उकळी येऊ द्यायची. छान उकळी आली की गॅस कमी करायचा आणि 5 मिनटासाठी त्याच्यावर झाकण ठेवायचं. झाकण ठेवून छान अशी गवार शिजेल. आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि छान अशी उकळी येऊ देऊ. असा मसाला रेडी करून ठेवला का नाही तर आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकण्याचीही गरज लागत नाही. तर छान मिक्स करून घेतले. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहे. झाकण पण 2 ते 3 मिनटासाठीच ठेवायचं आहे, कारण ऑलरेडी आपण गवार तेलात भाजून घेतलेली आहे. तर 3 मिनटं झालेत. झाकण उघडून बघू तर छान अशी झणझणीत आपली रस्सेदार मसालेवाली गवारीची भाजी रेडी झालेली आहे. तुम्ही बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा भातासोबत सुद्धा खाल्ली ना तरी खूप छान लागते. तर छान मिक्स करून घेऊ आणि एकदा नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.